मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी जवळपास दोन आदतचे मैदानं पार पडले. एक मैदान होतं ते म्हणजे माननीय प्रकाश शेठ घाडगे वांदळे ग्रुप 143 यांच्या वाढदिवसानिमित्त पाचवड या ठिकाणी हे मित्रांनो मुळीकवाडी फाटीवरती त्या ठिकाणी हे मैदान पार पडलं. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट हे मैदान बरड या ठिकाणी एक आदत एक बैल हे एक मैदान पार पडलं. आणि दोन्ही मैदानाचे मित्रांनो फायनल वगैरे स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये पार पडले आणि सगळ्यांच्या मनातील इच्छा आज पूर्ण झाली असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला माहीत असेल आपणा सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा असेल किंवा लाखो प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर असेल. दोघे देखील भाऊभावच आहेत म्हणावं लागेल. जेव्हा जेव्हा एका जोट्यात पडेल तेव्हाच त्यांनी काही ना काही इतिहास घडवला आणि नवनवीन पराक्रम करून दाखवलेत. आजच्या या दोन्ही मैदानामध्ये दोन्ही भाऊभावांनीच असं म्हणावं लागेल की एक नंबर केलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बरड या ठिकाणी आपला वेगाचा शेवट सर्जा पाळण्यासाठी गेला होता. तिन्ही फेरे जबरदस्त पळ दाखवून त्या ठिकाणी सर्जा आणि सर्जासोबत पळाला तो सिकंदर या जोडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवला आहे. सर्जाचे फॅन्स देखील बरेच दिवस मित्रांनो नाराज होते. गुलाल मिळत नव्हता किंवा बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि आज त्याची परतफेड म्हणून सर्जाने मित्रांनो आजच्या या हिंदू हृदय सम्राट बरड मैदानामध्ये प्रथम क्रमांक मित्रांनो पटकवून दिला. थोड्या वेळापूर्वी मित्रांनो भैयाला फोन देखील केला होता. भैया देखील खूप आनंदी आहेत आणि आज सर्जानं खऱ्या अर्थानं त्याच्या सर्व चाहत्यांना आणि त्यांना कुठंतरी हा बरड मैदानाचा एक नंबर करून आनंदच दिला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आज पाचवड या ठिकाणी जे मैदान झालं त्या ठिकाणी आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर पाहण्यासाठी गेला होता. आणि आपल्याला माहीत असेल की आदतचं पेडेगावचं जे मैदान झालं त्या ठिकाणी मित्रांनो पळालेला हा चिक्या तो आज बकासूरसोबत पळाला. गटाला देखील तुम्हाला पाहिलं असेल सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमीफायनल तर मित्रांनो पाहण्यासारखा होता. जबरदस्त सुरूच होती आणि सेमीफायनलचं आकर्षण म्हणजे सर्वांचं डोळ्यांचं पारणं फेटलं ते म्हणजे बकासूरच्या गाडीवरती आपल्या सर्वांचे आवडते सप्त हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे आज गाडीवरती बसले होते. नाना होते मित्रांनो सेमीफायनलला आणि पेडगावच्या आदतच्या मैदानात देखील बसले होते माहीत असेल. पण त्या ठिकाणी गाडी लॉबी झाली होती. आज नाना पुन्हा एकदा सेमीफायनलला बकासूरच्या गाडीवरती बसले. गटाला नव्हते बसले, सेमीला बसले आणि तो सेमीफायनल पास करून दिला. आणि नानांचं आणि बकासूरचं काही एक समीकरण आहे ते पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळालं. विठ्ठल नानांनी आज बकासूरला गुलाल मिळवून दिला. बकासूर देखील बरेच दिवस गुलालासाठी झगडत होता. कुठंतरी थोडंसं लक साथ देत नव्हतं. बकासूरचे चाहते देखील बरेच दिवस नाराज होते. त्यांची देखील अच्छा बकासूरनं आज मित्रांनो पूर्ण केली आणि आज बकासूरनं कडनं पळून मित्रांनो एक नंबर केलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की बकासूर ज्यावेळेस कमबॅक करतो त्यावेळेस जबरदस्त कमबॅक करतो. आजच्या पाचवड आदत मैदानामध्ये बकासूरनं कडनं पळून मित्रांनो प्रथम क्रमांक केला आणि चिक्याचं करावं एवढं कौतुक कमीच आहे मित्रांनो. जबरदस्त असा पळ आदत चिक्यानं देखील दाखवला आहे आणि त्याच्यामुळे चारही नंदी सुंदर असे पळालेत. या बाजूला बकासूर आणि चिक्या असेल, त्या बाजूला सर्जा आणि सिकंदर असेल. बकासूर सर्जा दोन्ही भाऊभाऊ प्रत्येकजण भरपूर लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. दोघं देखील आज जबरदस्त कमबॅक केलं आणि कमबॅक असा केला आहे की दोघांनी देखील आज प्रथम क्रमांकाचा मान या दोन्ही मैदानामध्ये मित्रांनो पटकवलेला आहे. त्यामुळं भरपूर सर्जप्रेमी असतील, बकासूर प्रेमी असतील हे नक्कीच आज आनंदी असतील. पुढील नियोजन जे काय असेल ते देखील आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.